हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी डाळ खिचडी. तर यासाठी मी 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घातला. सर्वात आधी मी अर्धा चमचा राई घातली. त्यानंतर जिरे, काळी मिरी, थोडीशी दालचिनी, थोडीशी लवंग आणि आपली हिरवी मिरची असते ना, जी भजी जी असते जाडी जाडी, ती टाकली आहे. एक कांदा टाकला आहे. आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा जास्त लालसर करायचा नाही, साधा ठेवायचा आहे, फक्त परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला, थोडासा रंग बदलला की आपल्याला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी. आता ही पेस्ट आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. आता आपल्याला आवडीनुसार भाज्या म्हणजे फरसबी, वाटाणा, गाजर, तुम्हाला जे आवडतात तुम्ही शेंगदाणे पण थोडेसे घातले आहे, बटाटा, वांगं, जी काही भाजी आवडते ती तुम्ही टाकू शकता. भाज्या 5 मिनटं परतल्या, 5 म्हणजे 2-3 मिनटं परतल्या की हिंग टाका, हळद टाका. हळद थोडी जास्त टाका कारण खिचडीचा रंग थोडा पिवळसर छान दिसतो. तर आता मी चांगल्या प्रकारे मिक्स केलं. आता आपल्या आवडीनुसार मसाले, गोडा मसाला तुम्ही टाकू शकता, पण गोडा मसाला मसाले भातेसाठी ठीक आहे. तर आपल्याला इथे लाल मिरची पूड आणि लाल गरम मसाला असं थोडा थोडा मी घातला आहे, 1 चमचा. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करा. इथे बघा मी एक मीडियम टोमॅटो घेतला आहे. तो टोमॅटो आपण बारीक चिरून घालायचा, तो पण चांगल्या प्रकारे मिक्स करा. चांगलं थोडंसं फ्राय केलं ना की आता मी बघा 1 ग्लास तांदूळ घेतले, त्यामध्ये थोडीशी डाळ घेतली आहे. लाल मसूर, मूग डाळ आणि तूर डाळ अशी सगळ्या डाळी आणि तांदूळ मी अर्धा तास भिजत घातले होते पाण्यात. इथे आपण एक लक्षात ठेवा, जेवढं तांदूळ आणि डाळीचं मिश्रण आहे, म्हणजे समजा ते 1 ग्लास असेल तर तुम्हाला 3 ग्लास पाणी गरम करून ठेवायचं आहे. 1 ग्लासाला 3 ग्लास पाणी, 1 ग्लास तांदळाला 3 ग्लास पाणी असं मी गरम करून ठेवलं होतं. आता थोडेसे तांदूळ घालून मी पहिले परतून घेतल्या भाज्या चांगल्या, म्हणजे ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता सर्व तांदूळ घालून घ्या, तांदूळ आणि डाळ, आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे ते डाळीचं पाणी होतं ना, ते तांदळाचं आणि डाळीचं ते त्यामध्ये घातलं आहे. आपल्याला खिचडी कशी थोडीशी पातळ अशी हवी असते, म्हणजे थोडीशी अशी नरम, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाका. आता मीठ चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. सर्व भाज्या गरम पाणी घालून घ्या, चांगल्या प्रकारे आता ढवळून घ्या. 2 चमचे तूप घाला. साजूक तूप घातल्यावर खिचडी थोडीशी मऊसूत होते. आता चांगल्या प्रकारे मिक्स करा, सर्व एकजीव होऊ द्या. आता आपण कुकरचं लीड लावूया. कुकरला आपल्याला 3 शिट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्या देऊया. गरमागरम खिचडी खाण्यासाठी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक.